नमस्कार मित्रांनो. आज आपण जे कॉक्रोच जनता पार्टीचे जे आंदोलनं झालेली आहेत आणि ते त्या मुलांनी कसं सक्सेस करून दाखवलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला थोडेसे दोन शब्द सांगणार आहे. ह्या मुलांनी आहे ना, जिद्दीने पेटून हा आंदोलन सक्सेस केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही मायबाप जनतेने पण सहकार्य केलं आहे. पण जनतेने सहकार्य केलं, या सरकारने काय केलं? त्यांचे पेपर फुटीचे जे प्रकरण झालं आहे त्याच्यामध्ये 20 लोक आपल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या आत्महत्या केलेल्या आईबापांना विचारा की त्या 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 आईबापावर काय बितली असेल, त्यांच्यावर काय परिणाम झाले असतील. ह्या जनतेला काही पडले, जनतेचे त्रासाबद्दल ह्या सरकारला काही पडलेली नाही आहे. सरकार फक्त रेटून हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न करतो, तर हेच चुकीचं आहे. आता ह्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट पण जनतेला कॉक्रोच म्हणतो. मग कॉक्रोच काय तर ह्या युवा पिढीने दाखवून दिलेलं आहे आणि हे तुम्ही सर्वांनी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर न्यूजच्या माध्यमातून बघितलेलं आहे. त्यांच्यावर आंदोलन करताना खूप अत्याचार झालेले आहे. आंदोलन करणे हे आपल्या जनतेचं हक्क आहे आणि ते शांतपणे चालू होतं, उपोषण चालू होतं. ते वांगचूक बिचारे 20 दिवस बसले होते, त्यांना 20-21 दिवस बसले होते त्या उपोषणाला. त्यांना बघायला ह्या सरकारला टाईम नाही, त्यांच्याशी बोलायला टाईम नाही आणि आपले पंतप्रधान देशविदेशाच्या भटकंती करत आहेत. म्हणजे भटकंती याच्याशी बोलतो आहे, कारण आपण कोकणी माणसं पुढे फिरायला गेलो तर आपण भटकंतीच म्हणतो. तर हे भटकंती करत आहेत. हा भटकंतीचा पैसा येतो कुठून? आपल्याकडूनच ना. मग काय? मग त्या जनतेसाठी तुम्हाला वेळ नाही. त्या शिक्षण मंत्र्याचं फक्त एक राजीनामा मागत होते, तर राजीनामा त्यांचा तुम्ही घेऊ नाही शकले आणि शेवटी काय झालं? लाठीचार्ज झालं, धूळ कांड्या सोडून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न घेतला. मुलींना, महिलांना त्यांनी अक्षरशः, आपली ही भारताची संस्कृती नाही हो, तशा प्रकारे त्यांच्याशी व्यवहार केला. हे काय सरकार आहे? यांना आपण 2014ला बोलतात ना, आपला देश प्रगतीला जाऊ द्या म्हणूनसाठी आपण यांना निवडून दिलं, आपण मत दिलेलं आहे ना. पण त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावं लागतात, असं झालेलं आहे. यांनी कोणताही प्रकल्प उभा नाही केला, पण ते झालेले प्रकल्प, 70 वर्ष झालेले प्रकल्प ह्याने विकले आणि बोलतात त्यांनी काय केलं. अहो, त्यांनी काय नाही केलं म्हणून तुम्हाला दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही जनतेलाच त्रास द्यायला लागलेत ना. महागाईचं बोलतात ना, आकाशाला एक बोट ठेंगणं पडलं आहे, असं झालेलं आहे. तर हे सर्व बोलतात ना, या सरकारने चुकीचं केलेलं आहे. पण शेवटी या मुलांनी, विद्यार्थ्यांनी आणि त्यांना सहकार्य केलेल्या पालकांनी वगैरे, जनतेने वगैरे जे आणि मीडियानेही त्यांना मदत केली. त्यांचे कव्हरेज, फोटोज वगैरे सर्व व्हिडिओ त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे ह्या मीडियाचेही मी आभारी मानतो आणि ह्या जनतेचे, विद्यार्थ्यांचे, सर्वांचे आभारी मानतो की शेवटी ह्या सरकारला त्या धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घ्यावा लागला. आणि ही सर्व ह्या युवा पिढीची, ह्या युवा शक्तीची ताकद जनतेने आणि देशाने आणि ह्या घमेंडी सरकारने बघितलेली आहे. त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.